तुम्ही कधी केलं आहे का मोड आलेले चणे सोलून त्याचे सांबारे? चण्याच्या सालीचे अप्रतिम लागते सालीसकट, पण सोलून पण खूप सुंदर लागते. आतमधल्या डाळीला अप्रतिम एक चव असते. एक रात्र भिजत घालायचे चणे आणि सकाळी ते कपड्यामध्ये बांधून ठेवून द्यायचे. चांगले मोड आले की त्याच्यावरची ती स्किन आहे ना, ती जरा कडक असते. थोडंसं कोमट पाणी करायचं, कोमटपेक्षा थोडं गरम, आणि त्याच्यात ते भिजत घालायचे की ती वरची जी साल असते चण्याची ती पटकन निघते. असे सगळे आपण पहिले सोलून घेऊया. मस्त पाऊस श्रावण स्पेशल रेसिपी. लोकांना प्रश्न पडले असतील, म्हणजे चालू होतात नॉनव्हेजवाल्यांना, की आता नॉनव्हेजला तोडीस तोड देणारं काय बनवायचं. तर मग असं काहीतरी मालवणी पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी नॉनव्हेजला आपण तोडीस तोड चव आणणारे झणझणीत चमचमीत पदार्थ बनवू शकतो. ह्याला आता रात्रभर चणे आहे ना, रात्रभर भिजत ठेवायचे. दुसऱ्या दिवशी मस्त कपड्यात बांधून चांगले मोड येईपर्यंत ठेवून द्यायचे आणि मग नंतर ते असे सोलून घ्यायचे. चण्याची साल थोडी कडक असते कधी कधी, तर थोडंसं गरम पाणी करायचं. गरम म्हणजे अगदी हात बुडेल असं, एकदम कडकडीत नाही. आणि त्याच्यात भिजत घालायचे की पटकन त्याची स्किन निघते. आणि त्याच्यासाठी मालवणी वाटण्याचा व्हिडिओ मी प्रत्येक ह्याच्यात दाखवते आणि वेगळा पण दाखवलेला आहे. एक कांदा, मला थोडं जास्त हवं आहे, एवढं सगळं मी वापरणार नाही आहे, त्यामुळे एक कांदा लसूण छान तेलात परतायचं आहे. नंतर घरात जे अवेलेबल असणारे गरम मसाले थोडे थोडे घालायचे आहेत. माझ्याकडे मालवणी मसाला आहे जो घरगुती घरात बनवलेला, तो अप्रतिम एक चवीचा भरपूर गरम मसाले असलेला आहे. हिरव्या मिरच्या 2 टाकल्यात. तिखटाची हिरव्या मिरचीने एक चव चांगली येते. आता मध्ये जागा करून आहे ना, त्याच्यामध्ये अर्ध चक्री फूल, मोठी वेलची, दालचिनी तुकडा, पाव चमचा काळी मिरी, 2 लवंग, नंतर धने बडीशेप अर्धा चमचा, चक्री दगडफूल अर्धा चमचा आणि खसखस आपण अर्धा चमचा घालणार आहोत. आणि छान असं खमंग असं त्यामध्ये तेल घातल्या तेलात परतायचं आहे. करपवायचं नाही, जस्ट परतवायचं आहे. आणि ओलं खोबरं लास्टला घालायचं. ओलं खोबरं खूप परतवायचं नाही, थोडंसं अर्ध कच्चं ठेवायचं. आणि त्या सांबारात त्या वाटणाला ना चव अप्रतिम येते. खूप करपवायचं नाही ओलं खोबरं. खसखस घातलं आहे, मीठ घातलं आहे वाटणामध्ये चवीनुसार, म्हणजे त्याला एक चव येते वाटणाला. आणि कांदा पण छान मिठामुळे परतला जातो. आता हे वाटण आहे ना, पाणी न घालता मिक्सरला तुम्ही जर वाटलंत ना आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर आठवडाभर छान राहतं. आलं घातलं 1-1.5 इंच आलं, कोथिंबीर बारीक चिरलेली थोडीशी वाटणात, आणि वरनं ओलं खोबरं अर्धा नारळ, म्हणजे अर्धी वाटी, नारळाची अर्धी वाटी जेवढं ओलं खोबरं आहे तेवढं तेजपत्त्याचं 1 पान मध्ये चिरून तयार आहे आपलं मालवणी वाटण सांबारासाठी. आता तेलामध्ये जिऱ्याची फोडणी, राई नाही वापरायची, लसूण ठेचलेला, त्याच्यानंतर अर्धा बारीक चिरलेला कांदा फोडणीमध्ये, 1 तेजपत्त्याचं पान, थोडी कोथिंबीर फोडणीत घालायची. खमंग असा त्याचा अरोमा येतो. छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचं कडकडीत तेलामध्ये. आपली फोडणी जेवढी खमंग असेल ना, तेवढी त्या सांबाराला छानपैकी चव येते. मस्त पावसाचे दिवस आहेत, वातावरण काही थंड नाही, पण चमचमीत खायला जर इच्छा होत असेल तर असे सगळे वेगळे वेगळे पदार्थ करून खा, म्हणजे मस्त तोंडाला चव येते. आणि श्रावण पण तुमचा असा निघून जातो कळत नाही. मालवणी मसाला घातले 1.5 चमचा, कोथिंबीर, ते छान असं खमंग परतायचं. आणि आपलं जे वाटण होतं ना वाटलेलं, त्याच्यातलं मी 2 मोठे चमचे फोडणीतच घालून छानपैकी परतून घेणार आहे. चवीनुसार मीठ, वाटणातसुद्धा आपलं मीठ आहे, त्यामुळे तेवढं काय आपल्या सांबाराला पुरणार नाही. मग त्याच्यासाठी परत चवीनुसार मीठ घातलं आहे. वाटण घालून छान फोडणीत ते परतायचं अगदी तेल सुटेपर्यंत, म्हणजे छान असं खमंग ते फोडणीमध्ये त्याचा अरोमा आणि त्याचा रस उतरला पाहिजे. त्याच्यानंतर गॅसवर एकीकडे मी उकळतं पाणी ठेवलं आहे. पाणी उकळतं सांबाऱ्यामध्ये घालायला. आता हे चणे आहेत ना, मी उकडून घेतलेत, थोडेसे उकडले आहेत, बाकी आपण रश्श्यामध्ये उकडणारच आहोत. आणि हाताने ते छान असे मॅश करून घ्यायचे. खूप नाही, असे हात चिरडायचे नुसते थोडेसे, कारण ते मिक्सरला नाही लावू शकत. मी थोडे शिजवून घेतल्यात.
मिक्सरला लावले तर त्याचं पीठ होईल आणि मजा नाही येणार सांबाऱ्यामध्ये. छानपैकी बघा मी थोडे चिरडले आहेत सांबाऱ्यात मिक्स. फोडणीमध्ये आपण मिक्स करूया. वरनं गरम पाणी उकळतं जे मी बाजूला गॅसवर ठेवलं आहे. थंड पाणी वापरायचं नाही, उकळतंच पाणी वापरायचं. त्याची उष्णता मेंटेन राहिली पाहिजे, म्हणजे त्याची चव जात नाही, बेचव होत नाही. हे साधारण 3 ते 4 माणसांना पुरेल एवढं मी बनवलेलं आहे. छान त्याला रटरटावून उकळून आता जे चणे आपले थोडेसे शिजायचे राहिले होते ते शिजवून घ्यायचे मस्तपैकी. त्याच्यानंतर एक कोकम घालायचं आहे सांबाऱ्यामध्ये. त्याला छान अशी थोडीशी आंबटची चव येते. गूळ घातले अगदी अर्ध्या सुपारी एवढा, तो ऑप्शनल आहे. आणि गार्निशिंग कोथिंबीर. तयार आहे आपलं मोड आलेले चणे सोलून सांबारे, मालवणी सांबारे. झणझणीत, चमचमीत, राईसबरोबर, भाकरीबरोबर किंवा नुसतं सूपसारखं पियायला मस्त. आहा.